उपसरपंच कैलास डिसले यांचा हल्दी कुंकू कार्यक्रमातून समानता, सन्मान आणि सबलीकरणाचा संदेश। खालापूर तालुक्यातील शेवटचा टोक असलेली बीड ग्रामपंचायतीचे उपसरपंच कैलास डिसले यांनी बीड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ग्रामपंचायत हद्दीतील जनतेची सेवा जास्तीत जास्त कशा प्रकारे करता येईल याकडे लक्ष दिले आहे। विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवित असताना महिलांसाठी काहीतरी करावे, त्यांच्या रोजच्या दिनक्रमातून थोडा वेळ का होईना परंतु त्यांनी त्यांच्या मर्जीने जगावे आणि आनंद लुटावा यासाठी महिला दिनाचे औचित्य साधत बीड ग्रामपंचायत हद्दीतील सर्व महिलांसाठी हल्दी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते खेळ पैठणीचा आणि त्याचे निवेदक दीपक डिसले। कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच महिलांनी गर्दी केली होती। शेकडोच्या संख्येने आलेल्या प्रत्येक महिलेला हल्दी कुंकूचे वाण देत भेटवस्तू देण्यात आली। उपस्थित महिलांना विविध खेळांमध्ये निवेदक दीपक डिसले यांनी सहभागी केल्याने महिलांनीही खेळांचा आनंद लुटला। प्रत्येक स्पर्धेसाठी मोठमोठे बक्षिसे ठेवण्यात आले होते। तसेच आलेल्या सर्व महिलांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता। रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा स्वतःसाठी वेळ घालवत महिलांनी मोठ्या उत्साहात खेळ खेळत आणि बक्षीस मिळवत आपल्या आयुष्यातील एक गोड संध्याकाळ अनुभवली। यावेळी घेण्यात आलेल्या खेळामध्ये कूलर, इंडक्शन, स्मार्ट वॉच, चांदीचे पैंजण, डायमंड पर्स अशा विविध प्रकारच्या बक्षिसांची खैरात करण्यात आली होती। तर मुख्य आकर्षण ठरले असलेली पैठणीची मानकरी कल्पना कर्णूक झाल्या। तर मीना बडेकरला इंडक्शन, सारिका वाघमारेला चांदीचे पैंजण, निकिता केदारीला टॉवर फॅन, सुरेखा डिसलेला डायमंड पर्स बक्षीस मिळाले असून लकी ड्रॉच्या मानकरी ठरल्या मंदा कर्णूक। या हल्दी कुंकू कार्यक्रमासाठी बीड ग्रामपंचायत सरपंच भाऊ पवार, सदस्य आकाश केदारी, नम्रता पाटील, ज्ञानेश्वर देशमुख, पुंडलिक देशमुख, राकेश पावडे, राकेश पाटील, दीप डिसले, वैभव खारमिसे, स्वप्नील डिसले, अनिल डिसले, महेश डिसले यांसह शेकडो महिला उपस्थित होत्या। सोनू रडू नको सोनू, सोनू सोनू तुला आणू पाठी आपण। सोनू ऐक ना ग, ऐक ना, आणू ना तुला पाठी, आणू ना उद्या आपण छान पाठी आणू। सोनू ऐक ना, उद्या सातगावची जत्रा आहे सोनू। हा जो आजचा कार्यक्रम ठेवला होता कुठेतरी महिलांना विरंगुळा मनोरंजनाचा कार्यक्रम व्हायला पाहिजे, त्यासाठी आपण इथं प्रथम आपण हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला। त्यानंतर आपण खेळ पैठणी म्हणजे मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवला। त्या खेळ पैठणीमध्ये होम मिनिस्टर म्हणून दीपक डिसले होते आणि दीपक डिसलेने त्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा महिलांसाठी मनोरंजनाचा जो कार्यक्रम केला तो एवढा जबरदस्त केला की सर्व महिला अगदी आनंदाने सांगायला लागल्या का आम्हाला जागतिक महिला दिनाचा आज आनंद भेटला। आणि ह्या आनंदाचं शौर्य आम्ही पूर्ण ग्रामपंचायतला आणि उपसरपंच कैलास डिसले यांना देत आहोत असं आम्हाला त्यांनी सांगितलं। त्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं की बाबा खेळ पैठणीचा तुम्हाला आनंद देऊन गेला, पण जागतिक महिला दिन हा दरवर्षाप्रमाणे साजरा व्हायलाच पाहिजे। आणि माझ्या ग्रामपंचायतमध्ये सर्व जे महिला आहेत त्यांना जेणेकरून का सकाळपासून जे कष्ट करत असतात संध्याकाळपर्यंत कुठेतरी त्यांना हे मनोरंजनाचा कार्यक्रम भेटेल हे असं वाटत होतं। पहिल्यांदाच त्यांना असा कार्यक्रम भेटला, त्या उत्स्फूर्त पाठिंबा आपल्याला स्त्रियांनी दिलेला आहे। त्यामुळे त्यांनी अशी हे दिली बाईट का बाबा जेणेकरून असे कार्यक्रम तुम्ही असे राबवा। आज उपसरपंचांनी जो कार्यक्रम आयोजित केला जागतिक महिला दिनानिमित्त तो अतिशय उत्तम प्रकारे पार पडला। सगळ्या महिला भरपूर आनंदी झाल्या, खूप मज्जा केली त्यांनी आणि त्यांना त्यांचा जो आनंद आहे तो त्यांना शब्दातही मांडता आला नाही। ते बोलत होते की नेहमी तुम्ही असे कार्यक्रम आयोजित करा जेणेकरून आमचा जो दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी कामात जातात त्या कुठेतरी थोडासा वेळ मिळतो आणि आम्ही भरपूर प्रमाणात आनंदी होतो।